नमस्कार बहिणीनो, माझ्या मैत्रिणींनो, शुभ सकाळ. बघा, स्वयंपाक करायला लागली आहे. कारल्याची भाजी केली आहे. आपल्या रानातच एक कारल्याचा वेल आलता, मग जाऊन तोडून आणली. काय भाजी करावं म्हणून आपलं कारल्याची भाजी केली आहे. आणि तुमच्या दाजीला पण कारलं आवडतं, कारण म्हणते आता पित्ताला चांगलं असतं. कर म्हणलं कारलं. त्यात काय झालंय, त्यांचं माझं झालं तुम्ही. आता घर आहे म्हणल्यावर कशाच काय तर कारणानं होतं. मला म्हणत होतं सकाळ लवकर जाऊन काय असेल ती मकवान तोडून ये, पण कसं आहे माहिती आहे का, थंडीत दिवस आहेत आणि त्यात काय झाले, थंडीत किंवा असते ना, सकाळ सकाळ कुठं जा वाटत नाही. आणि त्यात दैवार असतं जी वल उगच कस तरी जे अडवणी वाटतं. म्हणलं दुपारी निवांत, तर ह्यानी म्हणत होतं की तुला दुपारी पण होत नसतं, कारण ऊन असतं त्यामुळे तू काम करत नसते. अशा तू म्हणजे वाद वाढत गेला. आता गेले ते निघून, जेवायचं पण राहिलं, सगळंच राहिलं. अगोदर चांगलं होतं, मला म्हणलं कारल्याची भाजी ती कर, आणि केली बघा. आता तर गेले ते निघून, म्हणजे बोललेलं पण त्यांना सण होईना, असल्यातला भाग झाला. काही एक एक डोक्यात काय काय घ्यावं ती सुद्धा कळलं नाही. सगळ्यांतर असं म्हणलं तर माझं मरण झालं. त्यात कुठवर सण करू काय कळ नाही सुद्धा. जरी किती पण आडवं लावू द्या तरी काय म्हणते, तुमचंच खरं, सगळं तुमचंच खरं म्हणत असते. पण आज खरंच मला काय झालं तर काय माहित, मी पण जरा उलट बोलले, त्यामुळं गेले. तर बघा, फोन केला, फोन पण उचललं नाही. तर मला म्हणलं, आणि कसं आहे माहिती आहे का, त्यांची खोड मला माहित आहे. ज्यावेळेस राग त्यांचा शांत होईल त्यावेळेस येतील परत. पण आता चालवलं तर गेले तर गे. माझं तर कशात मन लागतंय, आज उपवास ते आहे, रविवार आहे. कसा आहे, गेला रविवार मी धरला नव्हता, कारण पौर्णिमेच्या अगोदर आलता, त्यामुळे मी धरला नव्हता. ज्यावेळेस 9 दिवसाचं नवरतन केलं जातं त्या टायमिंगला ना, म्हणजे जी पौर्णिमेच्या अगोदर येते तर ती वार रुजू नसते, तर धरू नये म्हणून काय ताईने मला कमेंट पण केली की रविवार धरू नको. तर त्यावेळेस धरला नव्हता. आज झालं सगळं. आज रविवार आहे म्हणून म्हणलं शाबूची खिचडी करावं. शाबू ती भिजत घातला होता. ह्या तुमच्या दाजींचं मला वागण्याचं काय गणितच कळत नाही. कधी कधी चांगलं असते तर कधी कधी म्हणजे काय त्यांचं अचानक होतं, काय मूडवर असतंय सगळं. कसं आहे माहित आहे का, आता टेन्शन पण भरपूर आहे त्यांच्या डोक्यात. जे विचार चालू आहे तो त्याच्यात त्यांना भरपूर टेन्शन आलंय की दिवाळी जवळ आली या, म्हणजे पैसे लागणार आहेत, जे आपल्याला पीक करायचं आहे त्याच्यासाठी पैसे लागणार आहेत. काय म्हणून लागत नाही. आता दिवाळी आली आहे, दिवाळीचा किराणा ती भरायचा आहे, काय असेल ती पुरीला कपडे घ्यायचे, ती छोट्या छोट्या गोष्टी असते त्यात पण कसं आहे माहिती आहे का, आर्थिक भांडवल. आपल्याकडे पैसा नसेल तर आपण ही गोष्टी करू शकतो का. तरी सांगत असते काय तर ऍडजस्ट होईल किंवा काय तर होईल म्हणून सांगत असते. त्यात पाऊस होऊन गेला त्यामुळं बरंचसं नुकसान पण झालं. पैसे काय हाती लागलं नाही, तर जे काय मुरगासा चालतं ती पण कुठं तरी इकडं तिकडं काय म्हणून एक लागत नाही. पैसा पुरत नाही. खरंच पैशाचं मोलीत काय ना, नाती सुद्धा एखाद्या वेळेस ते जे पुढं चालत नाही. सगळं भाऊ सुद्धा त्या पैशा पाय तुटतात. तसं काय नाही बरं का, पण सांगायचं उद्देश उदाहरण सांगितले तुम्हाला. असं काय नाही की आमच्यात झाले असं नाही. आता जी परडीचा कार्यक्रम आहे त्यासाठी लागणारं पैसं हाय की. आता कार्यक्रम करायचा म्हणलं साध्यानं करायचा नसतो, सगळं व्यवस्थित ती बाण लाटायचा आहे, ती व्यवस्थित सगळं झालं पाहिजे, भांडवल पण पाहिजे. त्यामुळं कुठं तर थांबवलं या, करायचा आहे ती कार्यक्रम पण आम्हाला. आता गेले तर या वाट बघती या, तरी काळजी पण लागते. व माणूस बोलून जातं, रागाच्या तावात बोलून जातं. रागन भीक माग उगच म्हणले का, खरंच राग आले हो ना, मी बोलली त्यांना, पण आता वाईट वाटायला लागले. ती कसं आहे माहिती आहे का, ती पण कसं येतं लय जिद येतं. ती म्हणाल तीच पूर्व दिशा, आपण करा म्हणत नाही तर थोडं घालणार किंवा मला कर म्हणणार, अशातला भाग झालं. काय योगा थोडं आहे करून घेईन म्हणलं, पण काय म्हणते तर एक ना एक दिवस पुढं दिवस तू वाढवत चालली. जे काम 2 दिवसात व्हायचं ती 4 आणि 5 दिवस लावण्यात काय मजा नाही. पटदिसनं उरकलं केलं जिथले तिथं, तू पण निवांत होशील, तुला पण टेन्शन राहणार नाही, तू पण निवांत जाशील. काय असेल ते आपल्याला दिवाळी साजरी करायची, तुला पण जा वाटतं या एवढं माझी खरंच बरं का. आणि त्यात काय झालं, या भाच्याला आणल्यापासनं माझी वड सगळी खरंच मला ना वाटतं या, मी
मला अक्षरशः ना कसं माहिती आहे का, दमच निघा नाही. म्हणजे काय झालं, जी व्हिडिओ कॉल ती असेल ना, मी त्याच्यावरती बाळाला बोलते. एवढं भारी वाटतं ना, ज्यावेळेस त्याला बोलायला लागलं हुंकार टाकते असं, हां हां म्हणजे खेळतं या ती कावा जाईन झालंय बरं का. आणि ओढ कशा पाय माहित आहे का, आता तुम्हाला तर माहित आहे त्याच्या पाठीवर अजून मला काय बाळ नाही. मला माझी आशा आहे मला पण एक चिमुकलं बाळ असावं. पण कसं आहे माहित आहे का, एक तर कसं म्हणजे नशिबाच्या पुढं आणि देवाच्या पुढं काय चालत नाही म्हणते ती, ही अशातला भाग आहे बघा. मला पण वाटतं ना, कसं आहे माहिती आहे का, ह्या घरात आता बघा, ही घर जर लहान बाळ असतं तर वातावरण वेगळंच राहिलं असतं. मी त्यात गुंतली असती, खेळवलं असतं, मला जे काम करते त्यात मध्ये केलं असतं. आता खोटं सांगत नाही बरं का, ताईचंच सांगते तुम्हाला. एवढं भारी बरं का, तिला बाहेर कुठं जाता येत नव्हतं बघा. एवढ्या पोरमध्ये एवढं भारी खेळायचे ना, तिला चालण्यासाठी किंवा ती सायकल ती काय सुद्धा आणली नव्हती मी. खुर्ची, आता तुम्हाला ती खुर्ची कुठं आहे माहिती आहे का, हां ह्या साईडला खुर्ची आहे, सोफा सेटच्या पलीकडं. त्या खुर्च्या मामाने आणले होते बरं का. पण त्याला धरून जी ताई पुढं पाऊल टाकायची शिकली, एवढं भारी वाटतं ना. ती रांगलेलं ती एक क्षण माझ्या ध्यानात येते. मला एवढं भारी वाटतंय ना, खरंच लहान बाळा असावं घरात, एवढं भारी वाटतं ना. आनंद हा वेगळाच असतो. काय आता 10-10 वर्षातनं ज्यांना मुलं झाली ती त्यांचं रिॲक्शन, त्यांचं त्यांना जी एवढं भारी वाटतंय, जी त्यांचा अश्रूपर्यंत गेले, तर असं मी उदाहरणं बघितली ती. मग मला का नको वाटतंय. आज ताईला चांगली 5 वर्ष पूर्ण होतं, म्हणजे 5 वर्ष लागते बरं का तिला. एवढ्या टायमिंगमध्ये एक छोटंसं बाळ पाहिजे होतं बरं का. पण काय असेल ते अडचणी काय पण असते घेऊ, मागचं भोग असते, तर नाही लक्ष देत मी. कसं माहिती आहे का, विचार आणि आज एकटीच आहे घरी, त्यामुळं विचार डोक्यात जास्त वाढत जाते. तर कधी चांगलं कधी वाईट मनाचं काय सांगता येत नाही. जसं माणूस विचार करत जातं ना, तसंच विचार करतं. पुढं काय चालू आहे काय नाही हे समजत सुद्धा नाही. आता कारल्याची भाजी केली या, एवढी मस्त केली बघा. आणि त्याने नाही तर काय सांगून कसं आहे माहिती आहे का, इथं आपल्या रानातच एक वेल आलता, त्या वेलाला भरपूर अशी कारली लागली होती. दिशी आहे ती बरं का मित्रांनो, ती कारली अशी छोटी आहे ती, त्यामुळे इतकी भारी लागते ती. मी काय खात नाही बरं का, म्हणजे कडू असते ते. आज रविवार पण आहे, पण आज वेगळ्या पद्धतीने मी बनवले. तुम्हाला काय मी ती रेसिपी टाकली नाही, कारण मला ते एवढं जमलंच नसतं ना. ह्यांनी पण नाही तर जेणेकरून त्यांनी दाखवलं असतं तुम्हाला. तर मस्तपैकी बघा, कांदा चिरून वगैरे मटकीची डाळ टाकून एकदम भारी गोल अशा चकल्या करून कारलं वेगळं केलंय. काय कारली वेगळ्या पद्धतीने करते ती. त्यात कसं असतं, असं दोडक्यावनी चिरून भरून करते ती. पण मी तसं काय नाही केलं, ह्या वारीनं वेगळं काय तर म्हणून तसं कारलं बनवलंय. चपाती बनवायची आहे बघा, कणिक तर मळून ठेवली मी. बसली आता येतेलं मग येतेलं, पण काय यायचं दिसेना. चांगलं 3 तास झालं घरनं जाऊन बरं का. आता वाट बघेन, नाहीतर अजून ट्राय करेन, फोन करेन, नाहीतर एखादा मेसेज करावा लागेल. रिप्लाय दिला तर दिला, नाही तर मग काय त्यांच्या मनानं. जेव्हा राग शांत होईल त्यावेळेस येतेलं. ताई तर गेले आत्याकडे खेळायला, त्यामुळं घरी एकटीच आहे बघा. त्यामुळं काय असेल ते आता उरकून पट दिसणं, काय असेल ते बाकीची कामं करायची ते. तर चला भेटूया पुढल्या वेळेला.